अध्याय 4 श्लोक 18 बघतोय. कर्मण्य कर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्तः कृत्स्न कर्म कृत. कर्मणि अकर्मः यः पश्येत. संधी आहे. द निघून जाईल, त अर्धा होईल आणि उरलेला अस्वर अकर्मणीला जोडला जाईल पुढच्या शब्दामध्ये. म्हणजे कर्मणी पहिला शब्द जो आहे कर्मणी अकर्मः यः पश्येत, जो कर्मामध्ये अकर्म पाहिल, आणि अकर्मणी च कर्मः पश्येत, जो अकर्मामध्ये कर्म पाहिल किंवा पाहतो. सह बुद्धिमान, तो मनुष्यांमध्ये ज्ञानी बुद्धिमान होय. सह युक्त कृत्स्न कर्मकृत, तोच कसा आहे योगी तर सर्व कर्म करणारा. कृत्स्न म्हणजे संपूर्ण कर्म करणारा असा आहे. कर्मामध्ये अकर्म पाहायचे म्हणजे काय? कर्मणी अकर्मः यः पश्येत, जो पहिला शब्द आहे पहिल्या ओळीतला. कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि अकर्मामध्ये कर्म पाहणे म्हणजे काय ते बघूया. कारण हे खरोखरच नीटपणे समजून घेण्यासारखं एक महत्वाची गोष्ट आहे. कर्मात अकर्म पहा ही प्रथम पाहताना ऐकताना थोडंसं विचित्र बाब वाटते आपल्याला, की कर्मात अकर्म कसं पाहायचं. तर याचा अर्थ कसा आहे की अमुक कर्माचा मी करता आहे हे माहीत असूनही, मी अमुक एक कर्म केलंय हे माहीत आहे, मी त्याचं करता आहे हे माहीत असून सुद्धा मनामध्ये तशी भावना उत्पन्न न होणे म्हणजेच कर्मामध्ये अकर्म पाहणे. मी केवळ निमित्त मात्र होतो असं होणं कठीण आहे. हे होत नाही खरं. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा मी केलं म्हणजे कर्ता मानतोच. कारण कुठल्याही कर्माचा कर्तृत्व भाव आपल्यामध्ये येतोच. आणि तेच नको हे सांगणं म्हणजे कर्म करूनही न केल्यासारखं. कर्मात अकर्म पाहणे हे होय. म्हणजे कर्तृत्व भाव नसणं म्हणजे कर्मामध्ये अकर्म भाव पाहणे, अलिप्त होऊन करणं कुठलंही कर्म. उदाहरणाने बघू. एखादी स्त्री आहे किंवा मुलगी आहे, पाण्यात बुडते आहे. ते दिसताच नावाडी किंवा तिथे असलेले काही कोणी रक्षक असतील किंवा काठावर उभे असलेले काही बघे असतील, त्यातला एखादा तरुण असेल, तो चटकन तिला बुडताना वाचवेल. परिचय नाही आहे, परंतु वाचवायला त्यांनी उडी घेतली आहे. वाचवताना एकतर त्याच्या मनामध्ये त्यावेळी कुठलीही भावना नाही किंवा स्त्री स्पर्शाने होणारी कुठलीही भावना त्याच्यामध्ये येत नाही, किंवा तिला काढल्यानंतर मी हे मोठं काम करून तिला वाचवलं हा सुद्धा भाव त्यावेळी नसतो. म्हणजे कर्तृत्वाभिमान तिथे नसतो. कारण तिला वाचवणं हे महत्वाचं आहे. पेपरमध्ये माझा फोटो येईल का, प्रसिद्धी होईल का, हा स्वार्थही त्या क्षणाला त्याच्या मनात नसतो. कारण त्याचं ते कर्म करूनही न केल्याप्रमाणे अलिप्त होऊन केलेलं असतं. म्हणजेच या ठिकाणी कर्मामध्ये अकर्म पाहणे हा तिथे अर्थ होईल. एखादा गरजूंसाठी अन्नछत्र चालवतोय, ठिकठिकाणी दवाखाने गोरगरिबांसाठी काढून सेवाधर्म निभावतोय, पण कुठेही मी केल्याचा अभिमान त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे आपलं कर्म निस्वार्थ भावनेने हा करतोय. आणि हेच कर्म करूनही अकर्मपणाने कर्म करणे, अलिप्त होऊन निस्वार्थ भावनेने कर्म करणे म्हणजे कर्मामध्ये अकर्म पाहणे, हा त्याचा अर्थ आहे. दुसरं म्हटलंय अकर्मणी कर्मः पश्येत यः, म्हणजे जो अकर्मामध्ये कर्म पाहतो. आधी बघितला आपण कर्मात अकर्म, आता बघतोय अकर्मात कर्म पाहणे. हे पण उदाहरणाने बघू की समोर एखाद्यावर अन्याय होतोय, किंवा समोर एखाद्या घराला आग लागली आहे, किंवा भलतं काही तिथे घडतंय, किंवा एखादी व्यक्ती बुडते आहे, जे मगाशीच बघितलं ते सुद्धा, पण त्याला वाचवणं हे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. किंवा घरात काही कुठल्या समोरच्या घरात एखादी आग लागली आहे, पण हेल्पलाईनसाठी संपर्क न साधणे, जाऊ द्या मला काय करायचंय हा विचार त्या ठिकाणी येणं. कुठलीही हालचाल केली नाही तर त्याच्याकडून काय होईल, ते अकर्म घडेल. म्हणजे येथे काही करायचे असून सुद्धा त्याच्याकडनं कर्म झालं नाही, म्हणजे कर्माचा अभाव
हा सुद्धा दोषावह आहे. परंतु निष्काम भावाने कर्म केलं तर मग अकर्मामध्ये कर्म पाहणे, म्हणजेच इथे अकर्म निष्काम भावाने, म्हणजे कुठलेही स्वार्थ न ठेवता एखादं काम केलंय, हेल्पलाईनशी संबंध साधलाय, पण सुद्धा मी काही केलं असं न दाखवणं, म्हणजे दुसरा अर्थ. या अर्थाने सुद्धा अकर्मामध्ये कर्म पाहणे. दोन्हीही अर्थाने बघता आलं पाहिजे. एक तर काहीच करणं नाही म्हणजे अकर्म, लागलाय म्हणजे नकारार्थी, किंवा करून सुद्धा मी काही केलंय असं न भासवणं, लिप्तपणाने करणं, निर्लिप्तपणाने करणं म्हणजे सुद्धा अकर्मामध्ये कर्म करणे. करून सुद्धा न करणं हा भाव असणं म्हणजे सुद्धा अकर्मात कर्म पाहणं. निष्क्रिय न राहता कर्म करूनही कुठलीही आसक्ती, स्वार्थ नसणे हे जो जाणतो तोच बुद्धिमान, तोच कृत्स्न कर्मकृत म्हटलाय. संपूर्ण कर्म करून सुद्धा कुठलाही भाव त्याच्यात नसतो, निर्लेपपणाने तो करतो, असा हा बुद्धिमान म्हटलेला आहे. जसं सूर्यनारायण उगवताच अंधार नष्ट होतो. प्रथम सूर्यनारायणाने काही केले नाही, पण उदयाचली येताच ते त्याचं नित्यकर्म म्हणून, पण त्याच्या त्या नित्यकर्म असतं सूर्याचं, तो आपलं येतोय, अंधार आपोआप नष्ट होतं. हे त्याचं नित्य सहज निष्काम कर्मामुळे होतं. काय त्याच्या प्रकाशात अनंत कर्मे सुरू होतात. सूर्यनारायण असं म्हणत नाही की मी हे केलं, मी प्रकाश दिला म्हणून कामं सुरू झाली, म्हणून अंधार दूर झाला. पण त्याच्या या उदयाने साऱ्या जगाला सूर्यनारायणाने कर्म प्रवृत्त करण्याची एक प्रेरक शक्ती दिली, आणि ती त्यामध्ये होती सूर्यनारायणामध्ये. हेच कर्म करूनही त्यांनी न केल्यासारखं, म्हणजेच अकर्म असून सुद्धा अनंत कार्यांना प्रेरणा देणं आहे, हे या कर्मावस्थेमध्ये असतं. थोडक्यात काय, अकर्म म्हणजे बाह्य इंद्रिय नियत कर्म करीत असली तरी सुद्धा अंतर्मनामध्ये कर्मफलाची अभिलाषा नाही, मनात द्वेष मत्सर नाही, अधिक वासना नाही, केवळ समष्टीच्या कल्याणार्थ ईश्वराप्रित्यर्थ स्वधर्म भावनेने केलं जे जातं ते अकर्म. म्हणजेच कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म हे जो पाहतो कर्मयोगी, तो खरा बुद्धिमान, तो खरा ज्ञानी. कारण त्याने अशा प्रकारची जेव्हा कर्म केली जातात तेव्हा अनंत कर्मांना प्रेरणा मिळत जाते. जसं सूर्यनारायण उगवताच अंधार दूर होतो, हे उदाहरण बघितलं आपण, आणि अनंत कर्मांना प्रेरणा मिळते, त्याचप्रमाणे या कर्मयोग्यांनी निष्काम भावनेने एखादं जर कर्म केले असेल किंवा अनेक कर्म तो करत असेल तर ते बघून त्याचा आदर्श घेऊन इतर लोक सुद्धा त्या कर्माला मानून ती कर्म पुढे नेत असतात. म्हणजे या कर्मयोगाची जी कर्म आहेत ही अनंत कर्मांना प्रेरणा देणारी आहे. म्हणजेच कर्मात अकर्म बघणे आणि अकर्मात कर्म बघणे हा जी गहन गती आहे सगळ्याची, आणि विशेष कर्म करून पुन्हा मोकळं होणं, निर्लेप होणं, हा कोण करू शकतो? तो बुद्धिमान ज्ञानी. सगळी कर्म करून सुद्धा तो अत्यंत निष्काम भावनेने करतो, कर्तृत्वाचा अभाव त्याच्यामध्ये असतो, त्यालाच त्यांनी कृत्स्न कर्मकृत म्हटलंय, बुद्धिमान म्हटलंय, ज्ञानी म्हटलंय. अध्याय 4 श्लोक 19 बघतोय आपण. ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायाचं नाव आहे. त्या अर्थाने ही सगळी उदाहरणं प्रत्येक श्लोकाच्या इथून भगवंत देतात आहेत. पुढचा श्लोक बघू 19. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. यस्य म्हणजे ज्याची, सर्वे समारंभाः सर्व शास्त्रसम्मत कर्मे, कामसंकल्पवर्जिताः कामनारहित, संकल्परहित होत असतात. समारंभाचा अर्थ आहे सुरू केलेली सगळी शास्त्र अशी कर्म जी आहेत ती याची कशी असतात, कामनारहित आणि संकल्परहित होत असतात. ज्ञानाग्निदग्ध कर्माणं, ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीनी जळून गेली आहेत. तम पंडितम बुधाः आहुः,
त्याला त्या महापुरुषाला ज्ञानी लोक, बुधा म्हणजे ज्ञानी लोक, पंडितम आहुहू, पंडित म्हणतात. पंडित कोणाला म्हणावं? तर ज्या माणसाची सर्व कर्मे कामनेशिवाय असतात त्याला पंडित म्हणायचं, संकल्परहित असतात त्याला पंडित म्हणायचं असं सांगितलंय. काम म्हणजे इच्छा, आणि इच्छा धरून नेहमी संकल्प केला जातो. सामान्य माणसे नेहमीच कामाचे म्हणजे इच्छेचा संकल्प करून कार्याला सुरुवात करतात, आरंभ करतात. संकल्प आणि कामना ही दोन्हीही कर्माची बीज आहेत, आणि ते नसले तर कर्म अकर्म होईल. म्हणजे कर्म करून सुद्धा न केल्यासारखं म्हणजे अकर्म होईल. करून सुद्धा न करण्याचा भाव स्वार्थ नाही, अलिप्तपणे करेल, अन्यथा ते कर्म बंधनकारक होतं. पंडित मात्र ज्ञानपूर्वक कर्म करतो. ज्ञानाचा निकष लावून तो ते कर्म करीत जातो. अहंकार रहित होऊन करत जातो. किंचित मात्रही कर्माशी तो लिप्त होत नाही. ममत्व त्याचं नसतं. तत्परतेने कर्म करतो. जसं कमळाचं पान पाण्यातूनच उत्पन्न होऊन पाण्यातच राहून सुद्धा कधीही पाणी त्याच्यावर राहत नाही. म्हणजे पाण्यापासून ते कसं पाण्याशी ते लिप्त होत नाही, अलिप्त राहतं. तसं कर्माशी लिप्त न होणे एखाद्या साधारण बुद्धिवादाचं काम नाही येते. मागील 18व्या श्लोकामध्ये कर्मयोग्याला बुद्धिवान म्हटलं. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. आता मागच्या श्लोकात आपण बघितलं 18व्या श्लोकामध्ये, आणि इथे 19व्या श्लोकामध्ये ज्ञानी लोक बुधाः पंडितम तम आहुः, त्याला पंडित म्हणतात असं म्हटलंय. असा कर्मयोगी जो काम संकल्प वर्जित कर्मे करत असतो त्याला म्हणजे पंडितांचाही पंडित म्हटलाय. बुधा तर पंडित आहेतच, ज्ञानी आहेतच, पण त्यांचाही तो पंडित असा उल्लेख आलेला आहे. म्हणजे पंडितांचाही पंडित, ज्ञानांचाही सुद्धा ज्ञानी, ज्ञानेश्वर ज्याला म्हणता येईल असा, त्या सगळ्यांचा पेक्षाही मोठा असा हा असतो. गृहेषु पंडिताः केचित् मूर्खेषु पंडिताः, सभायां पंडिताः केचित् पंडिताः. पंडित या पदवीला योग्य ठरण्यासाठी हा श्लोक आहे की गृहेषु पंडिताः केचित, काही घरापुरते पंडित असतात, म्हणजे तेवढ्यापुरतं त्यांचं ज्ञान असतं, कसं करायचं काय करायचं त्याला संपूर्ण माहीत असतं. केचित मूर्खेषु पंडिताः, काही मूर्खांमध्ये थोडे ज्ञानी, ज्याला आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळ झाले म्हणतो ना, त्याप्रमाणे केचित मूर्खेषु पंडिताः केचित सभायां पंडिताः, काही सभेमध्ये पंडित असतात, तेवढ्यापुरतं ते एक पाठी असतात, द्विपाठी असतात, आणि त्यांचं ज्ञान ते तेवढ्यापुरतं असतं. पण केचित पंडिताः, पंडितांहून सुद्धा अतिशय पंडित, म्हणजे त्यांची ती स्वयंप्रज्ञा जी असते ती अतिशय प्रखर असते, आणि त्यांनी म्हटलंय तेच हे सगळं जाणू शकतात, तर ते सगळे पंडितांहूनही पंडित आहे. त्यांनाच बुध म्हणजे ज्ञानी लोक पंडित म्हणतात. पुढचा श्लोक काय आहे तो पुढे बघूया. अध्याय 4 श्लोक 20 बघतोय आपण. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. जो कर्म आणि फलाच्या आसक्तीचा त्याग करून कर्मफलासंगं, संग म्हणजे आसक्ती, त्यक्त्वा म्हणजे त्याग करून, नित्यतृप्तः निराश्रयः आश्रयरहित आणि सदा तृप्त असतो, नित्यतृप्त असतो, तो कर्मामध्ये उत्तम रीतीने लागलेला असूनही कर्मणी अभिप्रवृत्तः, कर्मणी म्हणजे कर्मामध्ये, अभिप्रवृत्तः म्हणजे उत्तम रीतीने लागलेला असूनही म्हणजे कर्म करीत असताना सुद्धा न एव किंचित करोति सः, मी काही करतोय असं तो समजत नाही. नित्यतृप्तचा अर्थ काय? तर जर कर्म करीत असताना कर्त्याचा भाव हा असेल की शरीरादी कर्म ही सामुग्री माझी आहे, म्हणजे माझ्या शरीराने सगळ्यांनी मी हे कर्म करतोय, मी हे सर्व करीत असून सुद्धा हे म्हणून ते सगळं माझं आहे, माझ्यासाठी आहे,
त्यातून जे काही मी कर्म केलं आहे त्या कर्माचं फलही मलाच मिळेल. तो कर्मफलाचा हेतू होईल त्याचा. पण पंडित मात्र काय करतो, कर्म करतो, पण फल काय मिळेल याची पर्वा करीत नाही. मिळेल ते फळ भोगण्याची त्याची तयारी असते. म्हणून तो कसा असतो, नित्य तृप्त होय. एरवी आपण सामान्य मात्र आम्ही कर्म केलंय, मी माझ्या हाताने केलंय, मी माझं धन लावून केलंय, मन लावून केलंय, असा विचार करून जे काही कर्म करतो त्यामध्ये त्यातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा मात्र आपल्याला असते. पण पंडित मात्र नेहमी नित्य तृप्त असतो, ही त्याची एक विशेषता सांगितली आहे. दुसरं म्हटलंय निराश्रय. पंडित नेहमी निराश्रय असतो, म्हणजे देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादीचा थोडाही आश्रय घेत नाही, म्हणजे कोणावर अवलंबून राहत नाही. हे महत्वाचं. कर्म टाळण्याचा विचार तो करीत नाही. मी कोणावर, तो आला तर करीन, अमुक एक मिळालं तर करीन, पैसा असेल तर करीन, हा कुठलाही विचार न करता कर्म टाळत नाही. की अमुक नाही आहे म्हणून मी कर्म करणार नाही, हाही विचार तो करत नाही. तो सतत कर्म प्रवृत्त असतो, म्हणून त्याला म्हटलंय निराश्रय. आणि तिसरं सांगितलंय कर्मणी अभिप्रवृत्त न एव किंचित करोति सहा. पुन्हा पुन्हा तेच येतंय की मी कुठलाही कर्तृत्व भाव त्याच्यामध्ये नसतो. जो कोणी असा कर्मयोगी असतो सहज भावनेने तो कर्म करीत असतो. केलेल्या कर्माची तो प्रौढी मिळवणे ही हौस आपल्यासारख्या सामान्यांना असते. काही श्रेष्ठ पुरुष नेते कुठल्याही केलेल्या महत् कार्याचं श्रेय स्वतःकडे घेतात. आपण बघतोच नेहमी, आम्ही केलं हे, आमच्या सरकारने केलं, किंवा आणखीन काय जे असेल, या समाजातल्या काही संस्था असतात, त्या संस्थांमधले काही अधिकारी असतात, उत्तम काम करतातही, पण त्याचं सगळं श्रेय स्वतःकडे घेतात. त्यामध्ये किती लोकांचे हात लागलेले असतात याचा विचार सुद्धा त्यांच्या मनात कधी येत नाही. खरं तर प्रत्येक श्रेष्ठ कार्यामागे अनेकांचे कळत नकळत साह्य झालेले असते, ह्याचा विचार ते करीत नाही. वाईट झाले तर मात्र स्वीकार करीत नाही, इतरांवर त्याचं खापर फोडतात. पण जर चांगलं झालं असेल तर त्याचं क्रेडिट, श्रेय मात्र स्वतःकडे घेणारे असतातच. पण हा ज्ञानी, बुद्धिमान पंडित मात्र काय करतो, सर्व लोक कल्याणार्थ कार्य करत असूनही काही केल्याचा आव मात्र किंवा भाव मात्र याच्यामध्ये कधीही नसतो. असा हा नित्यतृप्त, फलाशा नसलेला, निराश्रित, अहंकाररहित होऊन कर्म ज्ञानपूर्वक करणारा असतो. असा हा कर्मयोगी, म्हणून त्याला पंडित असं म्हटलं जातं. या श्लोकावर काही प्रश्न विचारतील, शंका येऊ शकतात की अपेक्षारहित प्रत्येक वेळी कर्म होईल कसं? एखादा कार्यालयीन काम करतोय, उदरनिर्वाहासाठी नोकरी आहे, धंदा त्याला हवाच आहे, मग पगार नको, फायदा नको म्हणून चालेल कसं? प्रमोशन नको म्हणून थांबले तर पुढे जाण्याची महत्वाकांक्षा नाही असं होऊ शकतं. इथे निष्काम म्हणजेच मिळालेच पाहिजे हा आग्रह नको, निराश होणे नको, नाही मिळाले तर कामावरून लक्ष उडतं तसं नको, हे म्हणायचंय. पुढे जाण्याची ओढ जरूर हवी, पण तिथे मत्सर नको, स्वार्थ नको, क्रोध नको. मन लावून केलेल्या कामाचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाहीच. परमेश्वर देणारच ते तुम्हाला, पण त्यामध्ये जर इच्छा किंवा मत्सर, स्पर्धा असेल तर ते काम मग नीट होत नाही, किंवा झाले तरी अपेक्षा खूप असल्या, वाढल्या आणि तसं फळ मिळालं नाही की माणसाला निराशा येते. हे नको, हे सांगायचंय. उदाहरणार्थ, डॉक्टर, शिक्षक यांनी आपलं काम केवळ पैसा मिळवणे या उद्देशाने केले तर मग रुग्णसेवा घडणार नाही. शिक्षकांकडून उत्तम संस्कारित उद्याची पिढी तयार होणार नाही. आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी व्हावा. कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक जर असेल तर मग आपल्याकडून सतत काही ना काही चांगलं परहितार्थ काम होत जाईल. अन्यथा मग फक्त ती सेवा होईल. तिथे खऱ्या अर्थाने मनापासून केलेली सेवा नव्हे, समर्पण भावनेने केलेली सेवा नसते, तर केवळ पैसा मिळवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी आणि मी किती मोठा हे दाखवण्यासाठी मग ती सेवा राहील. मला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळावा
या भावनेने केलेले कार्य हे कधीही उत्तम होईलच असं नव्हे, पण निष्काम भावनेने एक पिढी घडवणारा शिक्षक जर असेल तर तो खऱ्या अर्थाने सर्वत्र आदर्श म्हणून मान्यता प्राप्त राहीलच. असा डॉक्टर खरोखर पूजनीय राहीलच जो खऱ्या अर्थाने रुग्णसेवा करतोय. पण केवळ पैशाच्याकडे जर तो पाहून कर्म करत असेल तर ते कर्म काही काळानंतर त्याचं निष्फळ होऊन जातं. हाही महत्त्वाचा भाग आहे. अर्थातच नित्यतृप्त म्हणजे असंही चालणार नाही की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, ही पण वृत्ती नको. कारण अलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतः सुखम. हे जे म्हटलंय, मित्र या ठिकाणी अर्थात सर्व लोक तुम्हाला जे प्रिय तुम्हाला करतील, तुम्ही त्यांना आवडू लागतील अशाही अर्थाने. जर आळशी असेल तर त्याला विद्या कशी मिळेल, अविद्या असेल तर धन कसं मिळेल, म्हणजे विद्या नसेल तर धन कसं मिळेल, धन नसेल तर तुमच्याकडे लोक आकर्षित होणार नाही. धनचा उपयोग सुद्धा योग्य मार्गासाठी जर केला असेल तर, धन भरपूर आहे पण त्या धनाचा उपयोग जर तुम्ही रुग्णांची, गरिबांची सेवा निस्वार्थ भावनेने जर त्यातून करत असाल तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतीलच आणि तुमच्यावर भरभरून प्रेम करतील. तुमच्या कार्याचा गौरव मोठ्या उत्तम प्रकारे ते करू शकतील. हा इथे अर्थ घ्यायचा आहे. आपण केवळ श्लोकाचा शब्दार्थ घ्यायचा नाहीये. क्षणशः कणशश्चैव विद्याम अर्थमच साधयेत. हे जरी खरं असलं, विद्या तर क्षणाक्षणाने कणाकणाने ग्रहण करायचीच, अर्थही हवा. कारण पुरुषार्थ जे सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष, यामध्ये अर्थ सांगितलेलाच आहे. अर्थाशिवाय होणारच नाही. हे तिन्ही पुरुषार्थ योग्य प्रकारे करून मग शांतपणाने मोक्ष मार्गाकडे जाता येतं. निराश्रया हा पुन्हा एक शब्द आलेला होता की हा ज्ञानी कसा असतो, एकट्या परमेशाचा फक्त आधार घेतो, इतर कुठल्याही गोष्टीच्या आधाराशिवाय, साह्याशिवाय सुद्धा, म्हणजे कशावर अवलंबून न राहता. साह्य सगळ्यांचं लागतं पण केवळ त्याचंच साह्य मिळालं तर मी करीन यावर अवलंबून न राहता, जे असेल, जे वाट्याला आलं असेल, मग परिस्थिती असेल, काळ असेल, त्याप्रमाणे तो मात्र आपल्या कर्मापासून मात्र ढळत नाही, त्यानुसार कार्य करतच जातो. आणि मग असं केलं की मग योगक्षेमं वहाम्यहं हे आश्वासन भगवंत देतात. मग भगवंत त्याचा हा सगळा योगक्षेम उत्तम प्रकारे चालवतील आणि त्याला आणखीन बोट धरून उत्तम मार्गाकडे नेतीलच. आणि ते सगळं भगवंत बघत असतो. नैव किंचित करोति सहा, अनेक सेवा कार्य आहेत, त्यातून गुंतून न राहणं मी केलंय आणि मग मी त्यातच गुंतून राहील, ममत्व भावनेने, स्वार्थ भावनेने असंही हा करत नाही. म्हणजे कुठल्याही याच्यात तो लिप्त होत नाही, सतत कार्य करीत असतो. असे काही कर्मयोगी असतात की जे भूकंप, पूरग्रस्त, विपरीत परिस्थिती, आपत्ती, अनेक प्रकारच्या कार्यामध्ये अगदी निस्वार्थ भावनेने, निष्काम भावनेने आपले सेवा कार्य देतच असतात. आणि मग अशांनाच अनंत असते कमलावराने, देता किती घेशील दो कराने. त्याला भरभरून मग सगळं मिळत असतं अशा कर्मयोग्याला. आणि म्हणूनच एकमेकांना देत, साह्य करीत, सर्वांना समृद्ध करीत जाणे आणि पुन्हा त्याचा उल्लेख कुठेही न करणे, हेच या हाताचं त्या हाताला न करणे, असा जो कर्मयोगी असतो तो व्यापक दृष्टीने जगाकडे बघत असतो. तोच खरा कर्मयोगी, कृत्स्न कर्मकृत हे जे म्हटलंय ते त्यासाठी.